कैदेत असणाऱ्या संभाजी महाराजांची आलमगीर बादशाह म्हणवणाऱ्या औरंगजेबाला भीती वाटली. मला जाणून घ्यायचं ते 40 दिवसांबद्दल. त्या 40 दिवसांमध्ये संभाजी महाराजांवरती जे अत्याचार वर्णले गेले वेगवेगळ्या पुस्तकांमधून, चित्रपटांमधून, नाटकांमधून वगैरे, त्या अत्याचारांव्यतिरिक्त काय इतिहास सांगतो, काय संभाषण झालं असावं औरंगजेबामध्ये आणि त्यांच्यामध्ये? संभाषणाबाबत सांगेलच, परंतु अत्याचार कसे झाले थोडंसं वेगळेपणाचं सांगतो की जे साकी मुस्तैद खान असेल, खाफी खान असेल, हे औरंगजेबाच्या चरित्रकारांनी लिहून ठेवलेले. तुमच्या आमच्याकडे त्यावेळी लेखण्या नव्हत्या किंवा आमचा राजा कैद झाल्यानंतर तर आम्ही सगळे अवाक होतो. परंतु त्यांनी असं लिहून ठेवलंय की ज्यावेळी संगमेश्वराला महाराजांना पकडलं त्यावेळी या कराड तिवसा घाटातनं संभाजी महाराजांना 6 दिवसांमध्ये अकलूज मार्गे पांडेवाडगावचा बहादूरगड जो आहे पांडेपेडगावचा, त्या पांडेपेडगावच्या बहादूरगडावरती नेण्यात आलं. नेताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. स्वराज्याच्या सीमेतून जितक्या लवकर मोगली सीमेमध्ये घुसण्यात आलं त्याच प्रकारे तो जो मार्ग होता त्या सगळ्या मार्गावरती इतक्या कडक चौक्या पहाऱ्या बसवण्यात आल्या की कुणाला शंकाही आली नाही की राजाला पकडून नेलं जातंय. काही ठिकाणी तर उल्लेख आहे की पकडल्यानंतर त्याच दिवशी महाराजांचं मुंडन केलं गेलं. त्यामुळे कोणतरी एक मोठा कैदी पकडून नेला जातो एवढंच लोकांना माहिती. महाराजांचे त्यावेळी महाराजांची कपडे उतरवण्यात आली, त्यांना इराणी कपडे इराणी टोपी घालण्यात आली, जबली घालण्यात आली, त्यानंतर काटेरी साखळदंड बांधण्यात आले, तख्ताकुला बांधण्यात आला, उघड्या बोडक्या उंटावरती उलट बांधण्यात आलं, छावणीमधनं त्यांची धिंड काढण्यात आली. ती लहान लेकरं बाया बापड्या पोरं त्यांना दगड फेकून मारू लागली. संपूर्ण अंग संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं होतं. शरीरावरचं रक्त गोठलेलं होतं. त्या गोठलेल्या रक्तावरती माशा बसाव्यात अशा स्वरूपातलं ते सगळं चित्र होतं. रोज महाराजांना छावणीमध्ये नेलं जायचं. दिवसभरामध्ये त्यांना जे काही प्रश्न विचारले जायचे त्या प्रश्नामध्ये प्रमुख प्रश्न होते की कोणकोणते सरदार आमचे फितूर होते आणि तुझ्या सगळ्या खजिन्याच्या किल्ल्या किंवा खजिन्याच्या तुझ्या सगळ्या गड किल्ल्यांच्या जे काही किल्ल्या किंवा जे काही मालकी आहे ती आम्हाला दे. या प्रकारचे प्रश्न विचारले जात होते. परंतु त्याच्याही पुढे जाऊन अत्याचार फार होत होते. रोज त्यांची कातडी सोलली जायची, त्याच्यावरती रोज उकळतं पाणी टाकलं जायचं, मिठाचं पाणी टाकलं जायचं. रोज त्यांची नखं ही चिमट्याने उपटली जायची, केस त्यांचे उपटले गेलेले आहेत. संभाजी महाराजांचे डोळे औरंगजेबाने काढण्याचं कारण असं, औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या डोळ्यांची भीती वाटली. कैदेत असणाऱ्या संभाजी महाराजांची आलमगीर बादशाह म्हणवणाऱ्या औरंगजेबाला भीती वाटली.